हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 बघा, फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स बघितलेले होते. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 180 डिग्री, 90 डिग्री, -90 डिग्री, -315 डिग्री. लक्षात. तर क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. सेकंड क्वेश्चन आपण बघूया. स्टेट द साइन्स ऑफ tan 380. आता tan 380 हा पॉझिटिव्ह अँगल आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्यांदा आपण हा जो अँगल आहे तो अँगल बघूया. 380 डिग्री इक्वल टू 360 प्लस 20 डिग्री. 360 डिग्री प्लस 20 डिग्री मीन्स 380 डिग्री. बघा इथं आपण एक्स ॲक्सिस काढलेला आहे. वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. आता हा जो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघूया. ह्याच्या अगोदर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. बघा, फर्स्टमध्ये सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. सेकंडमध्ये, इन सेकंड क्वाड्रंट ओनली साइन अँड कोसेक are positive. In third quadrant tan and cot are positive. And in fourth quadrant cos and sec are positive. चला, तर लास्ट लेक्चर आपण हे बघितलेलं होतं. पहिल्यांदा आपण अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं आणि त्याच्यावरून ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते बघूया आपण. आता 380 डिग्री आहे. 380 म्हणजे इथून जर आपण इथंपर्यंत आलं तर हा जो अँगल आहे इथंपर्यंत किती येणार, 360 येणार. आणि प्लस 20 म्हणजे तो इथं असणार आहे. आणि म्हणून 380 लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. लक्षाला. आणि देअरफॉर बघा, इथं जो अँगल आहे तो 360पेक्षा इथं काय बघा मोठा आहे, 360पेक्षा मोठा. आणि इथंपर्यंत जर अँगल इथंपर्यंत आलं तर 450 होणार, 450 होणार. त्यामुळे तो लेस दॅन येणार इथं. लक्षाला. त्यामुळे इथं 360 लेस दॅन 380 लेस दॅन 450. लक्षाला. 450 कसं आलं, 360 प्लस 90 केला तर 450 मिळणार. त्यामुळे 360पेक्षा मोठा, 450पेक्षा कमी. आणि म्हणून इथं आपण हे कंडिशन लिहिली इथं. आणि देअरफॉर 380 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. म्हणजे फर्स्टमध्ये काय पॉझिटिव्ह असतात, सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. इथं कुठलं आहे बघा, tan 380 आहे. अँड देअरफॉर tan 380 डिग्री इज पॉझिटिव्ह. लक्षात आलं. ह्या मेथडने आपण हे टॅन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते आपण इथं बघितलेलं आहे. सेकंड क्वेश्चन. सेकंडमध्ये बघा, कॉट 230 डिग्री. कॉट 230 डिग्री. 230 आता बघूया आपण. पहिल्यांदा आपण डायग्राम काढूया इथे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, 230 आहे. इथून 90, 180, आता 230 आणि इथं पण झालं तर 270 होणार. त्यामुळे 230 तो इथं कुठेतरी असणार आहे. लक्षाला. हा जो अँगल आहे इथून इथं पण अँगल आहे तो किती डिग्री आहे, 230 डिग्री. लक्षाला. मग आता इथे हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग थर्डमध्ये काय पॉझिटिव्ह असतो, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. मग कॉट 230 आहे, त्यामुळे हा सुद्धा काय असणार आहे इथं, पॉझिटिव्ह असणार आहे. आता इथे बघा, 230 इक्वल टू इथून इथं पण 180 प्लस किती केल्यानंतर 230 होते ते बघूया आपण. 180
प्लस 50 डिग्री. बघा 180 प्लस 50 केला तर 230. मग आता इथे बघा 180पेक्षा बघा इथं 180पेक्षा मोठा आणि 270पेक्षा लहान आहे. त्यामुळे इथं काय लिहायचं आपण 180 लेस दॅन 230 लेस दॅन 270. अँड देअरफोर अँगल कुठला अँगल बघा 230 डिग्री लाईज इन थर्ड क्वाड्रंट. And therefore cot 230 degree is positive. जर समजा टॅनच्या इथं कॉटच्या ठिकाणी साईन 230 असेल तर तो काय असला पाहिजे निगेटिव्ह असला पाहिजे. कारण थर्डमध्ये ओनली टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह, साईन कोसेक कॉस सेक आर निगेटिव्ह. जर समजा इथे साईन 230 कोसेक 230 कॉस 230 आणि सेक 230 असेल तर हे काय असणार आहे तर निगेटिव्ह असणार आहे. लक्षात आलं. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण आता. थर्ड बघा 468 डिग्री कुठल्या बघायचं सेक 468 डिग्री. पहिल्यांदा आपण इथे एक्स ॲक्सिस घेऊया, वाय ॲक्सिस घेऊया. आता इथून बघा हा इथंपर्यंत आला तर 360 होणार. मग 360 प्लस आता ह्यातून जर इथला ॲड करायचं असेल तर किती येणार इथं 108. बघा 0 + 8 8 6 + 0 6 3 + 1 468. त्यामुळे इथून हा 360 इथं पण झाला. इथून 108 आहे 108 म्हणजे इथून हा 90 आला म्हणजे इथं येणार. हा जो अँगल आहे 468 डिग्री. लक्षात आलं. काय काय केलं बघा इथून 360 इथंपर्यंत आणि 108 इथून 108 इथंपर्यंत घेतलं. 468 इक्वल टू 360 प्लस 108 डिग्री. तर इथे बघा हा 468 आणि 108 आर को टर्मिनल अँगल्स. का को टर्मिनल अँगल्स ह्यांचं सबट्रॅक्शन केलं तर 360 मिळतं इथं. लक्षाला. मग हे दोन्ही अँगल्स कसले आहेत इथं को टर्मिनल अँगल्स. हेन्स देअर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स रेशोज आर सेम. आता इथं 108 हा जो आहे अँगल हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये सेकंडमध्ये आहे. अँड देअरफोर 468 डिग्री अँड 108 डिग्री आर co-terminal angles. Hence काय ना इथं हेन्स आपल्याला इथं हे दोन्ही अँगल्स ह्यांचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे असणार आहेत सेम असणार. अँड हेन्स ट्रिग्नोमेट्रिक functions are trigonometric ratios are same. Since 108 degree lie in second quadrant and hence सेक 468. आता सेकंडमध्ये काय पॉझिटिव्ह असतो साईन आणि कोसेक तेवढे पॉझिटिव्ह असतात. ओनली साईन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह अँड रिमेनिंग आर निगेटिव्ह. अँड देअरफोर सेक 468 इक्वल टू इज. आता हा जो अँगल आहे हा सेकंडमध्ये आहे. सेकंडमध्ये पण सेक आहे इथं. मग सेक सेकंडमध्ये निगेटिव्ह असतो त्यामुळे इथं काय ना सेक इज निगेटिव्ह. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीत समजा इथं सेकच्या ठिकाणी साईन असतं तर साईन 468 इज पॉझिटिव्ह.
कोसेक 468 इज पॉझिटिव्ह. आता इथं कॉस असतं तर हे निगेटिव्ह आहे, टॅन असतं तरी निगेटिव्ह आणि कॉट असतं तरी निगेटिव्ह. लक्षात आलं. म्हणून इथं फर्स्टमध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये साईन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह, थर्डमध्ये टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह अँड लास्ट फोर्थमध्ये कॉस आणि सेक आर पॉझिटिव्ह. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. स्टेट the signs of cos 4 radian and cos 4 degree. Which of these two functions is greater? क्वेश्चनमध्ये काय विचारले बघा. आपल्याला हा cos 4 रेडियन अँड cos 4 डिग्री हे दोन्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपल्याला बघायचं आहे. स्टेट द साइन्स म्हटलेलं आहे अँड ह्याच्यात दोन्हीपैकी कुठला मोठा आहे तो आपल्याला बघायचा आहे. वी नो 1 रेडियन इक्वल टू 180/π डिग्री. आपण रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करत असताना कशाने मल्टिप्लाय करतो तो 180/π. त्यामुळं 1 रेडियन इक्वल टू 180/π डिग्री. आता इथे 4 रेडियन आहे बघा. इथे कॉस 4 रेडियन. पहिल्यांदा आपण 4 रेडियन बघूया. 4 रेडियन असेल तर ह्याला 4ने मल्टिप्लाय करायचं. 4 × 180/π. मग आता 1 पायची व्हॅल्यू घ्यायची आपण 22/7. आता इथं 22/7 असेल तर 7 तो न्युमरेटरमध्ये जाणार. तर मग 4 × 180/22 × 7 हा इथला 22/7 न्युमरेटरमध्ये गेला इथे. आणि देअरफॉर 4 रेडियन इक्वल टू इथं आपण मल्टिप्लाय करून डिवाईड केलं तर तुम्हाला हा डिग्रीमध्ये मिळणार त्या अँगल 229 1/11 डिग्री. लक्षात. मग ते 229 म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे तो थर्डमध्ये असणार आहे. लक्षात. आणि देअरफॉर 4 रेडियन ला इन हा 4 रेडियन हा जो अँगल आहे ला इन थर्ड क्वाड्रंट. आणि देअरफॉर थर्ड क्वाड्रंटमध्ये काय मग कॉस 4 रेडियन आहे. मग कॉस काय असतो थर्डमध्ये निगेटिव्ह असतो. मग कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह. दॅट इज निगेटिव्ह मीन्स लेस दॅन 0. लक्षात. अल्सो आता 4 डिग्री बघूया आपण. 4 डिग्री ला इन फर्स्ट क्वाड्रंट. आता 4 डिग्री म्हणजे फर्स्टमध्ये असणार आहे. मग फर्स्टमध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे असतात पॉझिटिव्ह असतात. मग कॉस 4 डिग्री इज पॉझिटिव्ह. दॅट इज ग्रेटर दॅन 0 अँड हेन्स. आता इथं बघा कॉस 4 हा निगेटिव्ह आहे आणि हा काय आहे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे कुठला मोठा असणार आहे पॉझिटिव्ह जो असेल तो मोठा असणार आहे. कॉस 4 डिग्री इज ग्रेटर दॅन कॉस 4 रेडियन. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4. स्टेट द क्वाड्रंट इन विच थिटा लाईज इफ फर्स्ट एक्झाम्पल साइन थिटा लेस दॅन 0 अँड टॅन थिटा ग्रेटर दॅन 0. लेस दॅन 0 मीन्स साइन थिटा इज निगेटिव्ह अँड टॅन थिटा ग्रेटर दॅन 0 मीन्स टॅन थिटा इज पॉझिटिव्ह. लक्षात. आता मी परत एकदा सांगते तुम्हाला कारण हे इम्पॉर्टंट आहे. हे लक्षातच यायला पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. इथं बघा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सेकंडमध्ये इन सेकंड क्वाड्रंट साइन थिटा अँड कोसेक थिटा आर पॉझिटिव्ह. इन थर्ड क्वाड्रंट टॅन थिटा अँड कॉट थिटा आर पॉझिटिव्ह. अँड लास्ट क्वाड्रंटमध्ये बघा फोर्थमध्ये कॉस थिटा अँड सेक थिटा आर पॉझिटिव्ह. आणि ह्याच्यावरून आपण हे जे आहेत थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते आपण काढू शकतो. तर ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट साइन थिटा लेस दॅन 0. तर साइन थिटा लेस दॅन 0 मीन्स साइन थिटा निगेटिव्ह आहे. लेस दॅन 0 मीन्स साइन थिटा इज निगेटिव्ह. मग निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये. आता साइन कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये पॉझिटिव्ह आहे. लक्षात. फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये. निगेटिव्ह कशामध्ये आहे थर्ड आणि फोर्थ. लक्षात. मग इथं साइन थिटा लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे साइन थिटा निगेटिव्ह आहे. मग कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे तो थिटा एकतरी थर्डमध्ये असणार आहे किंवा फोर्थमध्ये असणार आहे. आणि देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड ऑर फोर्थ क्वाड्रंट. थर्ड और फोर्थ क्वाड्रंट. Similarly tan theta
टॅन थिटा ग्रेटर दॅन 0. टॅन थिटा ग्रेटर दॅन 0 मीन्स टॅन थिटा इज पॉझिटिव्ह. मग कशामध्ये पॉझिटिव्ह आहे? फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि थर्डमध्ये पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे थिटा लाईज इन फर्स्ट ऑर थर्ड. देअरफॉर थिटा लाईज फर्स्ट ऑर थर्ड क्वाड्रंट. आता दोन्हीमध्ये कॉमन काय बघा, इथं थर्ड क्वाड्रंट आहे. दोन्हीमध्ये कॉमन काय आहे? थर्ड आहे. अँड देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. लक्षाला. आणि ह्याच्यावरून आपण हे थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे ते आपण काढू शकतो. सेम ह्याच मेथडने आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड बघा, कॉस थिटा लेस दॅन 0 अँड टॅन थिटा ग्रेटर दॅन 0. आता कॉस थिटा लेस दॅन 0 म्हणजे कॉस थिटा निगेटिव्ह आहे. लेस दॅन 0, 0पेक्षा लहान आहे. मग 0पेक्षा लहान असेल तर कॉस हा काय असतो? निगेटिव्ह असला पाहिजे. मग कॉस निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे बघा? निगेटिव्ह. इथे पॉझिटिव्ह, ह्या दोन्हीमध्ये पॉझिटिव्ह असणार आहे. निगेटिव्ह कुठल्या असणार आहे? सेकंड आणि थर्डमध्ये. अँड देअरफॉर थिटा लाईज इन सेकंड ऑर थर्ड. कारण इथं हे बघा, ह्याच्यामध्ये कॉस आहे. इथं कॉस थिटा, हा कॉस थिटा सेकंडमध्ये निगेटिव्ह आहे, थर्डमध्ये पण निगेटिव्ह आहे. लक्षात आलं? ह्या पद्धतीने. आणि इथं पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याला लेस दॅन 0 दिल्या. कंडिशन बघायची काय दिले ते. लेस दॅन 0 म्हणजे कॉस थिटा निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे? सेकंड ऑर थर्डमध्ये. आता नेक्स्ट बघा, टॅन थिटा ग्रेटर दॅन 0. तर टॅन थिटा ग्रेटर दॅन 0 असेल तर टॅन ग्रेटर दॅन 0 म्हणजे टॅन पॉझिटिव्ह आहे. कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे बघा? फर्स्ट आणि थर्डमध्ये पॉझिटिव्ह आहे. आणि देअरफॉर थिटा लाईज फर्स्ट ऑर थर्ड क्वाड्रंट. थिटा लाईज फर्स्ट ऑर थर्ड क्वाड्रंट. आता दोन्हीमध्ये कॉमन काय बघा? थर्ड आहे. लक्षात. आणि देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. लक्षात. तर ह्या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 बघितलेलं आहे. नेक्स्ट जे आहे ते आपण एक टेबल बघूया. लास्ट इयरला 10thला झालेला आहे टेबल, पण त्याच्यावरचेच एक्झाम्पल आहेत. तो टेबल आपण पहिल्यांदा इथं बघूया. लास्ट इयरमध्ये आपण टेबल तयार करत असताना 0 डिग्री, साईन 0, साईन 30, साईन 45, साईन 90पर्यंत आपण बघितलेलं होतं. तर त्यासाठी एक मेथड आहे. तर सुरुवातीला आपण 0, 1, 2, 3, 4 घ्यायचं. आपण इथे प्रत्येक टर्मला आपण 4ने डिवाईड करायचं. 0/4, 1/4, 2/4 डिवायडिंग बाय 4 अँड 4/4. आता डिवाईड करू. 0/4 मीन्स 0, 1/4. 2ने डिवाईड करा, 1/2, 3/4. आणि इथं 4/4 आहे, तर 4ने डिवाईड केलं तर इथं 1 येईल. लक्षात ना. आता ह्याचं स्क्वेअर रूट काढा. 0चं स्क्वेअर रूट 0, 1चं स्क्वेअर रूट 1/2, 1चं स्क्वेअर रूट 1, 2चं स्क्वेअर रूट निघत नाही, रूट 2, रूट 3चं स्क्वेअर रूट निघत नाही, रूट 3/2 अँड 1चं स्क्वेअर रूट 1. लक्षात ना. तर सुरुवातीला आपण साईनची व्हॅल्यू बघूया. आपण इथं जर साईन घेतला तर इथं साईन 0, 30 डिग्री, 45, 60 अँड 90 डिग्री. ह्या व्हॅल्यू आपण असं लिहू शकतो. मग तेच पहिल्यांदा आपण इथं बघा, साईन 0, 0, साईन 30 बघा. साईन 30ची व्हॅल्यू 1/2 हे बघा. साईन 30 1/2, 45 1/√2. बघा इथं हे जे आहेत व्हॅल्यूज, हे आपण व्हॅल्यू काढलेले आहेत, त्याच व्हॅल्यू इथं ओळीनं लिहित जायचं आहे आपण. 1/√2, नंतर √3/2 आणि 1. लक्षात. ह्या 4 व्हॅल्यू आपण लास्ट इयरला बघितलेल्या होत्या. आता इथून पुढे आपण 180, 270, 360 हे आपण फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ 180 डिग्री बघितलेलं आहे, 270 बघितलेलं आहे,
360 बघितलेलं आहे. सगळे मी सॉल्व करून दिलेलं आहे. लक्षात आलं. मग साईन 180ची व्हॅल्यू जी आहे ती काय बघा 0. कॉस 270ची व्हॅल्यू -1 आणि साईन 2π म्हणजे 360 याची व्हॅल्यू काय येणार इथं 0. लक्षात आलं. हे टेबल फक्त इथं पण आपण ही व्हॅल्यू काढू शकतो, पण हे आपण फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये काढलेलं आहे. लक्षात आलं. तर सुरुवातीला आपण साईनची व्हॅल्यू काढायचं. तर कॉसची व्हॅल्यू काढत असताना बघा इथं हे 0 to 1 आहे, ते इथून रिव्हर्स घ्यायचं. 1 √3/2 1/√2 1/2 आणि हा 0 फक्त 90पर्यंत असेल. तर मी पहिल्यांदा 0 to 90 सांगते तुम्हाला आणि मग आपण पुढचं घेऊया, कारण ह्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. आता इथं 0 to 1 पण घेतला, 1 to 9 रिव्हर्स घेतला तर 10. 10 मीन्स साईन अपॉन कॉस. 0/1 0. आता 1/2 अपॉन डिवायडेड बाय √3/2 2 कॅन्सल होईल. 1/√3 1/√2 1/√2 कॅन्सल होईल. 1 2 2 कॅन्सल होईल. √3/1 आणि 1/0 असेल 1/0 असेल तर तिथं आपण काय घ्यायचं नॉट डिफाईंड. नॉट डिफाईंड. लक्षाला. ह्याच मेथडने आपण कोसेक घ्यायचा. आता कोसेक म्हणजे ह्याचा रिव्हर्स घ्यायचा. इथे 0/1 आहे. 1/0 नॉट डिफाईंड. काय होणार इथं नॉट डिफाईंड. इथं बघा 1/2 आहे, ह्याचा रिव्हर्स घ्या 2/1. इथं 1/√2 आहे, √2/1. √3/2 आहे, 2/√3 आणि 1/1 1. आता सेक बरोबर ह्याचा रिव्हर्स घ्या 1 2/√3 √2/1 1 नाही लिहिलं तर चालते आणि हा 2 आणि इथं नॉट डिफाईंड. लक्षात ना. आता कॉट म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल. 0/1 म्हणजे नॉट डिफाईंड. 0/1 इथं 0/1 आहे. 1/0 याचा रेसिप्रोकल घेतला तर 1/0 नॉट डिफाईंड. √3 1 आणि 1/√3 आणि इथं नॉट डिफाईंड आहे म्हणजे इथं काय नाही इथं 0. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीनं आपण हा जो टेबल आहे तो 0 to 90 आपण तो लिहू शकतो. लक्षात ना. आता इथे बघा साईनमध्ये साईन 180 270 360 काढलेला आपण 0 -1 0. आता इथे नेक्स्टमध्ये बघूया आपण कॉस 90 0. कॉस 90 0 घेतला आपण इथं. कॉस 180 -1. कॉस 270 इथे 0 आणि कॉस 360 1. लक्षात ना. आता ह्याच मेथडने आपण टॅनची व्हॅल्यू घेऊया. इथं टॅन बघा इथं ह्यांचा रेसी हे घेतलं 0/-1 काय येणार इथं बघा नॉट डिफाईंड. काय येणार इथं नॉट डिफाईंड. 1/0 नॉट डिफाईंड. 0/-1 0. -1/0 आहे. 0 असेल तर नॉट डिफाईंड आणि 0/1 0. सेम ह्याच मेथडने आपण कोसेक बघूया. आता कोसेक म्हणजे साईनचा रेसिप्रोकल. आपण 90 काढलेला आहे इथं. आता साईनचा रेसिप्रोकल म्हणजे काय येणार इथं साईन 180 0 आहे. 0/1 आहे म्हणजे 1/0 म्हणजे इथं काय येणार नॉट डिफाईंड. कोसेक 270. आता 270 साईनचं काढायचं आपल्याला -1 आहे इथं -1 येणार आणि कोसेक 360 0/1 आहे म्हणजे नॉट डिफाईंड. लक्षात ना. सेम ह्याच मेथडने आपण सेक बघूया. सेक म्हणजे कशाचं रेसिप्रोकल घेऊया कॉसचा. इथं काय येणार बघा -1 आहे. -1 इथं पण -1च येणार. 0/1 आहे. 1/0 नॉट डिफाईंड आणि इथं 1 आहे 1च येणार. लक्षात ना. आता लास्ट बघा कॉट 0 आहे. 0/1 आहे. 1/0 म्हणजे नॉट डिफाईंड. नॉट डिफाईंड म्हणजे 0. 0/1 म्हणजे नॉट डिफाईंड. लक्षात. तर ह्या मेथडने तुम्ही टेबल बघू शकताय. पुस्तकामध्ये टेबल दिलेला आहे. लक्षात आलं. तो टेबल तुम्ही लिहून काढा आणि मी कसं सॉल्व करून सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते टेबल तयार करू शकता. लक्षात आलं. फक्त
0 to 90पर्यंत आपण तयार करू शकतो. 0 to 4पर्यंत लिहायचं, त्याला 4ने डिवाईड करायचं. डिवाईड केल्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट काढा, म्हणजे हे पहिले व्हॅल्यू येतात. 0 डिग्री, 30, 45, 60 आणि 90पर्यंत. मग हे 0 to 1 घेतलात. असं रेसिप्रोकल इथं बरोबर ह्याच्या उलटं लिहित जायचं इथं हे. मग टॅन म्हणजे काय ना, साईन अपॉन कॉस, साईन अपॉन कॉस, टॅन घेऊ शकतो. आणि कोसेक, सेक आणि कॉट हे ह्यांचे रेसिप्रोकल्स घ्यायचे. पहिल्यांदा ह्या व्हॅल्यू काढायच्या. त्याच्यानंतर 180, 270, 360 फाईन द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्समध्ये आपण काढलेलं आहे. मग लक्षात ठेवत असताना 0, -1, 0, मग -1, 0, 1 ह्या पद्धतीने तुम्ही ही पहिली व्हॅल्यू लक्षात ठेवलात, पहिल्या 2 व्हॅल्यू लक्षात ठेवलात, तर पुढचं तुम्ही सॉल्व करू शकताय. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीने आपण हा टेबल तयार केलेला आहे. ह्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथेच थांबूया.